तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग. आणि तुम्ही आमच्या चॅनलला खूपच प्रतिसाद चांगला देतात आणि चांगलं प्रेम करत आहात. तुमच्या व्ह्यूजमधून कमेंट्समधून हे आम्हाला भेटतच आहे. तर आज आपण भेटतो आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपण चाललो आहे आज अलिबागला. आजचा ब्लॉग खूपच भारी होणार आहे कारण की आजचा ब्लॉग आहे अलिबागचा आणि आम्ही सगळे हॉबीजचे फ्रेंड्स आज इव्हेंटला चाललो आहे आणि तिथली मजा तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. पण सुरुवात होणार आहे ती आपण भेटणार आहोत दादरला मित्राला. तिथून त्याची बाईक येणार आहे. आपण तिथून जाणार आहोत माझगाव डॉकला आणि माझगाव डॉकवरून आपण जाणार आहोत रेवस फाटावरून आपण जाणार आहोत अलिबागला. तर आजचा ब्लॉग मिस करू नका आणि पूर्ण बघा कारण की ह्यामध्ये पूर्ण ट्रॅव्हल ब्लॉग पण येणार आहे आणि अलिबाग ब्लॉग पण येणार आहे. तर चला आजच्या या ब्लॉगला सुरुवात करूया. तो सोसायटीतून निघालो आहे. आपला निळा घोडा उभा आहे इथे सोसायटीमध्ये. आज काय निळा घोडा घेऊन जात नाही कारण की आपल्याला आज राईटला तिथे राहायचं आहे, यायचं नाही. मग पार्किंगची आपल्याला सोय नाही. मग काळा घोडा आपला निळा घोडाही राहील इथेच सोसायटीत पार्किंगमध्ये. तर बाय बाय निळा घोडा. आता आपण भेटूया डायरेक्ट संडेला. खूप मिस करेन, उद्याची राईड आपली मिस होणार आहे. तर आता आपण जाऊया डायरेक्ट अलिबाग. सकाळी सकाळी वातावरण एवढं फ्रेश आहे ना आणि थंडी पण एवढी जाम वाजते. पण आजच्या ट्रॅव्हलला खूपच मजा येणार आहे. तुम्ही असेच आमच्यासोबत राहा आणि कंटिन्यू राहा आणि आजच्या ब्लॉग्स एन्जॉय करा. मित्रांनो धुकं बघा. रायडर वाटतो रे. रायडर वाटतो. 150 रुपयाचं जॅकेट आहे. तर आता आपण पोचलो आहे भाऊच्या धक्क्याला आणि भाऊच्या धक्क्यावरनं आपण बोट आणि सगळं आपलं तिकीट्स वगैरे काढून झालं आहे आणि आपण चाललो आहे आता बोटीवरती बसायला. त्यानंतर आपली होणार आहे राईड सुरू, जो आपला मेन पार्ट आहे. तर आता दाखवतो तुम्हाला बोट आणि ती बोटची जी आता सेफ्टी केली आहे ती पण दाखवतो पुढे जाऊन. आता बाईक सगळे चढवत आहेत बोटीत आणि खाली जर तुम्ही बघत असाल तर सगळ्यांना असे सेफ्टी लाईफ जॅकेट देत आहेत बसायला. तर नो टेन्शन. खूप मस्त केलं आहे व्यवस्था. बोटीवर जाऊया आता. ही जेट्टी आहे आणि खाली उतरून असं बोटीमध्ये जायचं आहे. सगळे असे लाईफ जॅकेट घालून बसलेत, सो आपल्याला पण भेटेल. बोटीमध्ये थम्सअप आहे मित्रांनो कारण की बाकी बघत असाल तर सर्वांना लाईफ जॅकेट दिले आहे. आता जो मागे ॲक्सिडेंट झाला त्यानंतर पूर्ण सेफ्टी घेतली जाते. आणि मुंबईच्या मधला आयलंड हा खूपच मस्त आहे बघायला. मित्रांनो मुंबईतली इम्पोर्ट एक्सपोर्टची जेट्टी आहे. पाठीमागे बघाल तर पूर्ण मोठी शिप आहे. इथून सगळीकडे बोट्स इम्पोर्ट एक्सपोर्ट होतात, कार्स इम्पोर्ट एक्सपोर्ट होतात. त्या बाहेरगावी जातात सगळ्या. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे रेवस जेट्टीला आणि आता आपण गाड्या काढूया. गाड्या ठेवल्यात पार्किंगमध्ये, दाखवतो तुम्हाला. 20 बाईक अलाव आहेत, ते एक एक काढतील याच्यातली. विपुल पोचलास रेवस जेट्टीला, कसं वाटतंय तुला? एक नंबर भावा. आता तर मजा बाकी आता आपली खरी मजा आता आहे बाईक आल्यावरती बाहेर ना. भाई मोठी गाडी आहे ॲव्हेंजर. बघा कशी काढतायत ते. विपुलची बाईक काढतात. आता अर्धा जीव गेलाय धोक्यात. काढतील साहेब.
अरे माधव गाडी गेली तर याच्याकडे व्हिडिओ आहे ब्लॉगर आहे आपला एंडिंगला येणार आहे ना बांधले आहे वायकर तरी पकड दिली अच्छा का भाई बुलेटला फुल तर आता आपण रेवत जेट्टीवरनं निघालो आणि आपली राईड सुरू झाली आता आणि आपण आता कुठे चाललोय आता आपल्या स्पॉटवर चाललो स्पॉटचं नाव काय आता आपण चाललोय रेवदांडा डायरेक्ट आता इथून 1-1.5 तास लागणार आहे आपल्याला आणि आपल्यासोबत आहे आपला मित्र विपुल आणि तो बाईक राईड करतो आणि पाठीमागे बसतोय आणि आपल्यासोबत आहे 2-4 बाईक सो आज फुल धप्पा येणार आहे मला फुल राईडचा एन्जॉय देतो आजच्या ब्लॉगमध्ये तर आता राईड एन्जॉय करा बोटीचा प्रवास होता ना तो खूपच बोट अशी स्लो होती म्हणून जाम थोडा कंटाळा आला कारण की 1.5-2 तास गेला त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे आता बाईकवरती बसल्यावर खूप मजा आली आहे आणि मग चेतन आणि अजय भाई फुल अरे निकाल मास्क निकाल रेवस जी जेट्टी आहे रेवस जेट्टीवरनं आता रेवदांडा बीचला चाललो आहे आणि हा प्रवास आपला आहे 1.5 ते 2 तासाचा आणि रोड बघाल तर एकदम सरळ सरळ रोड आहे जायला काहीच कुठे काय अडथळा नाही किंवा काहीच नाही आणि खूप मजा येते त्या रोडला दोन्ही साईडला झाडं आहेत मधून रस्ता आणि कोकणात आल्यासारखी फिलिंग वाटते जरा तर जाम एन्जॉय करतो आम्ही हा राईड आणि हा रोड तर तुम्ही एन्जॉय करा
27 किलोमीटर आहे इथून पुढे आणि 27 किलोमीटर म्हणजे अजून आमचा 1 तास जाणार आहे. आता आम्हाला वाटेल की आम्ही अर्ध्यापर्यंत पोचलो पण अजून तसं काही नाही आहे. अजून 1 तास आहे. अजून आपल्याला 1 तास म्हणजे पोचू ना आपण लवकर. हो अजून आता राईडची एन्जॉयमेंट करत आलो आरामात. आम्ही असं स्पीडमध्ये पण नाही चाललो आहे म्हणून आरामातच चाललो आहे. म्हणजे जेवढं हळू होईल जेवढा मजा घेत आम्ही जाऊ तेवढा आम्ही हळूहळू रोड रायडिंगची मजा घेत चाललो आहे. आणि 1 तास म्हणजे नथिंग आहे. तर 1 तासात आपण फास्ट गेलो तर लवकरच पोचू पण स्लो जेवढे जाऊ तेवढे आपण राईडची मजा घेऊ. आणि बाकीचे सगळे पाठवून येतात तर त्याच्यासोबतच चाललं आहे. कोण पाठी नाही कोण पुढे नाही तर सगळ्यांना एकत्र घेऊनच चाललो आहे आम्ही राईड करतो आहे. तर एन्जॉय करा हा आजचा पूर्ण ब्लॉग. आणि तुम्हाला आम्ही पुढे गेल्यावर सांगणारच आहे की कुठे आम्ही पोचणार आणि कुठे राहणार आहे ते. तर हे सगळं बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा आणि शेवटपर्यंत. मी अलिबागला आलेलो पण वाया रोड आलो नव्हतो. आज पहिल्यांदा वाया रोड चाललो आहे. पण अलिबागमध्ये फिरताना अशीच फिलिंग आली की कोकणात फिरतो आहे. आता ज्या रोडला फिरतो आहे असं वाटतं की तराळीच्या रोडवरनं फिरतो आहे. फुल जाम भारी. आजूबाजूला बघत असाल तर तशीच सगळी दुकानं आहेत. आणि आता वाटतं आपण अलिबाग मार्केटमध्ये जेमतेम आपण पोचू. त्यानंतर मग पुढे रेवदंडा. सो आता ज्या बोटी निघतात आपल्या भेटलोर अजंठा अजंठाची आताची बस गेली तर कळतं की हाच रोड त्यांना जो आपल्याला मार्केटमध्ये सोडतो अलिबागच्या तिथूनच आपण चाललो आहे. आणि आता येतं रेल्वे फाटक पुढे आणि रेल्वे फाटक क्रॉस करून मग पुढे एकदम डायरेक्ट रेवदंडा. चालवतोय म्हणून एन्जॉय करतोय. मला चालवायची होती पण मी माझी गाडी आणली नाही. तर विपुलची गाडी तर विपुल एन्जॉय करतोय राईड. मी पाठीपासून एन्जॉय करतोय. चालवताना तर खूप फील घेत असेल आणि खूप एन्जॉय करतोय. आणि हा रोडला चालवायची मजाच वेगळी आहे कारण की खूप सरळ कारण की हा पूर्ण रोड एकदम सरळ आहे. हा कुठे लेफ्ट घ्यायचा आहे ना कुठे राईड घ्यायचा आहे. त्याच्यामुळे जी चालवायची मजा आहे ना ती खूपच भारी आहे. जर मी माझी गाडी आणली असती तर मी पण खूप एन्जॉय केला असतं. पण आता विपुल एन्जॉय करतोय. 1 नंबर. अरे तुरू नाही कोकणातलं गाणं बोल बाबा. कोकणची छेडवा. अरे भारी भारी. जास्त पण फास्ट जाऊ नका. 43च्या स्पीडला जा. खूप एन्जॉय करायला रोड. आपण एक होल्ड केला आहे तो म्हणजे नाश्ता करायला. आता वाजले 3:30 आणि आम्ही नाश्ता करतो. मस्त सगळ्यांनी कट वडा उसळ मागवले. सगळेजण खात आहेत आरामात मस्त वेगळी. भाई स्टँडर्ड कसं आहे थम्सअप. आता आपण आलो मित्रांनो अलिबागला रेवदंडा बीचवरती लास वेगास बीच कॅम्पेनला. आज आपला स्पॉट आहे लास वेगास बीच कॅम्पेन. तुम्हाला पूर्ण मी ब्लॉग दाखवणार आहे. त्या ब्लॉगमध्ये लास वेगास कॅम्पेन पूर्ण दाखवणार आहे. सी बीचच्या बाजूला एकदम आणि तुम्ही एन्जॉय करा. मित्रांनो कॅम्पेन खूपच भारी आहे लास वेगास कॅम्पस. लाइटिंग बघा 1 नंबर फुल भारी. आबा माधव भाई शॉर्ट्स वरती आलाय. चेंज केलंस. ॲम्बिशियस बघा मित्रांनो. जाम भारी. तुम्हाला एंटर करून दाखवतो पूर्ण. या बाजूला नाश्ता चालू आहे आता आणि इकडे बार्बिक्यू होणार आहे चालू थोड्या वेळाने.
क्राऊड जमा व्हायला सुरुवात झाली आहे, जाम भारी. ह्या बाजूला असे टेंट आहेत, असे ग्रुप वाईज आहेत, कोणी फॅमिलीज आहेत, तर सर्व एकत्र आलेत. हा बघा सुद्देश, हा आपला मिस झालेला बाई राईडमध्ये. आपला कॅम्पेन खूप पार्टी आहे. तुम्हाला आता पूर्ण तो कॅम्पेनचा पोर्शन दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल की किती मोठा कॅम्प आहे हा. तुम्हाला येताना दाखवलं एंट्रीला, आता तुम्हाला पाठवून दाखवतो, म्हणजे लास्टपर्यंत दिसेल तुम्हाला किती मोठा कॅम्प आहे. हा माझा, विपुल आणि माधवचा कॅम्प आहे आणि इथूनच हा लास्ट पॉईंट आणि इथूनच पूर्ण असा कॅम्पेन सुरू होतो आहे. तो एकदम एंडपर्यंत आहे आणि तुम्ही बघू शकता ॲम्बिशियस बाजूचं सर्व एक नंबर आहे. इथे पूर्ण DJ सेटअप आहे आणि पुढे ह्या साईडला लास ओलास. भाई कसं वाटलं तुला? एक नंबर भावा आहे. तुला कसं वाटलं भावा? खरं सांगतो, मनापासून सांगतो, एक नंबर. मनापासून सांगतो, एक नंबर स्पॉट आहे. आता अजून आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे पुढे, तर आताच आपण एंटर झालोय ब्लॉक मध्ये. भाई काय वाटतंय, कसं आहे? एक नंबर भाई, एक नंबर. आल्यापासून एन्जॉय करताय की नाही? एकदम एन्जॉय करतोय. फुल एन्जॉय. काय ब्लॉक मध्ये तू? कधी आलो मी? आता पहिल्यांदा आलो. त्याचं सागर भाई हा बघा, हा सिद्धांत, अजय, माधव. कुठे माधव? कुठे भाई? माधव, चेतन, आपला भाई विपुल. भाई सगळे फुल खतरनाक एन्जॉय करणार आज. खरंच खूप सुकून वाटला, कारण की सकाळपासून फक्त आम्ही ट्रॅव्हलच करत होतो. बोटीचा प्रवास झाला, वाया रोडचा प्रवास झाला, तुम्ही बघितला असेलच. आणि आता जरा सुकून वाटलं, कारण की बीचच्या जवळपास आलो आहे. तुम्हाला आता दाखवतो पूर्ण बीचचं आणि बीचचे सिनेमॅटिक शॉटही देतो तुम्हालाही. तुम्ही कमेंटमध्ये सेक्शनमध्ये सांगा की आजकाल तुम्हाला प्रवास कसा वाटला आणि आजचा ब्लॉग कसा वाटला, कारण की तुमची प्रतिक्रिया मला भेटते किंवा आम्हाला भेटते, त्यानुसार आम्ही ब्लॉग बनवतो. तुम्ही सर्च करून आमचे व्हिडिओज बघता, त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. आपको सुनाई दे रहा है? आणि आता आहे लाईव्ह ओके, चलो चलो, तो कोई बात एन्जॉय नहीं. करा तुम्ही लाईव्ह ऑर्केस्ट्रा. रामचंद्र की बोलो, बजरंग बली की. क्या बात है. आता कसं थोड्या रक्तातली माणसं भेटल्यासारखं वाटलं. चला तर छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगडच्या भूमीमध्ये आणि सर्कल दर्यावरती कान्होजी राजे आंग्रे यांच्या सुंदरशा अलिबागमध्ये तुम्हा सर्वांचं आम्ही इथे सहर्ष स्वागत करतो. आणि वेलकम टू लास ओलास कैंपिंग. एक बार हमारे जो लास ओलास कैंपिंग पे सब मैनेजमेंट टीम है, उनके लिए एक बार जोरदार डाले होने दो. क्या बात है. तो पसंद आया हमारा लास ओलास? जोरात. ओके, तो चलो भाई, एक ही बात कहना चाहूंगा. अब जो यहाँ पे जो लोकेशन पे है वो फोर्ट है, रेवडंडा फोर्ट, और खास करके बहुत सारे मराठों ने यहाँ पे अपना खून बहाया है. तो मैं एक सांगेन, अगर आगरा का ताजमहल प्यार की निशानी है, तो महाराष्ट्र और रायगढ़ उनके बाप की कहानी है. कितनी सल्तनतें आई, कितनी सल्तनतें चली गई, कभी रुका नहीं, कभी थका नहीं. कितनी सल्तनतें आई, कितनी सल्तनतें चली गई, वो कभी रुका नहीं, कभी थका नहीं. हमारे हिंदुस्तान का छत्रपति कभी किसी के बाप के सामने झुका नहीं. अरे लढणारे ते मावळे होते आणि जगवणारा तो महाराष्ट्र होता. अरे लढणारे ते मावळे होते आणि जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून मायेने जनतेवर हात फिरवणारा फक्त आणि फक्त माझा तो शिवबा होता. यार, की निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, गणपती गजपती अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान विष्टित न्याय अलंकार मंडित सशास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज की हर हर. एक सुंदर सा
देवडंगा फोर्ट मध्ये छत्रपतींना तुमच्या समोर मानाचा मुजरा. शोधू कुठार धावू कसरा मीच स्वतःला पाहू कसरा. शोधू कुठार धावू कसरा मीच स्वतःला या मावळातून मावळात कधीच गेला माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार. शोधू कुठार धाव कसर मीच स्वतःला सहे गहन बदलले किती जन्माने पायाचे वहाण होते एकदा तरी डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी घेतो डोळे मिटून किसी का प्यार लेके तुम जा बसोगे किसी का प्यार लेके तुम जा बसोगे. मित्रांनो आजचा दुसरा दिवस नाईट कॅम्पेन झाल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी आपण आलो आहे अलिबाग बीचवरती. अलिबाग बीच एक्सप्लोअर करतो आणि तुम्हाला सांगतो कसा आहे तो. मित्रांनो अलिबाग बीच आम्ही जो नाईट कॅम्पेन केला त्यानंतर आता पोचलो अलिबाग बीचला आणि अलिबागचा बीचचं तुम्ही दृश्य बघा. फुल क्राऊड जिथे बघाल तिथे क्राऊड आहे.
आता आपण बीचच्या वरून चाललो आहे, कारण की तुम्हाला जो नजारा दाखवायचा होता तो कारण वरूनच दिसेल. खूप गर्दी आहे. सॅटर्डे संडे येत असाल तर प्लॅनिंग करून या. आणि समोर आहे तो फोर्ट आहे, किल्ला आहे तिथे. मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग खरंच नक्की कमेंट करून सांगा, कारण की अलिबागचा आपला ब्लॉग झाला आहे बोटीतून, गाडीतून, आणि आता आलो आहे आपण अलिबाग बीचला. सो कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग. आपण फिरतोय अलिबागच्या मार्केटमध्ये आणि आता करतोय सोय. कसली रे सोय करतोय? ढाबा जेवणाची सोय करतो आपण. हे ढाबा शोधत शोधत इथपर्यंत आलोय. तर ढाब्यानंतर डायरेक्ट मग घरी. छोटा ढाबा आहे तिथे. आता बघा जेवणाची व्यवस्था होते आपले. दाखवतो तुम्हाला काय काय आहे.